नमस्कार. नवीन गाडी घेतल्यापासून कुठेतरी जायचं हा विचार सारखा मनात चालला होता. त्यामुळंच आजचा दिवस फिक्स करून मी आपली नवीन गाडी घेऊन एका छोट्याशा राईडवरती निघालो. गुड मॉर्निंग. आपण निघालो नवीन गाडी घेऊन एका राईडवरती, का ठिकाणी ते तुम्हाला पुढे कळेलच. पण त्याआधी जी आपली दिनचर्या असते, रोज उठलं की पहिले सांगतो, आपला एक लायब्ररीचा व्यवसाय आहे. ते जे स्पर्धा परीक्षा करतात ना मुलं, त्यांच्यासाठी लायब्ररी जी असते ती. तर तिथं रोज सकाळी पाणी वगैरे भरावं लागतं. या पद्धतीने शेडमध्ये आहे आपली लायब्ररी, ती आपली रॉनिन. तर पाणी भरणं चालू आहे, कारण आपल्याला यायला किती उशीर लागेल सांगता येत नाही. आताच पाणी भरून गेलं म्हणजे टेन्शन नाही, परत काय नाही आलं तरी चालतंय. आपल्याला एक ते मोबाईल माउंट करण्यासाठी नसतं का, हेल्मेटला किंवा ते गाडीला लावता येतं बघा, काय म्हणतात त्याला, एक्झॅक्ट नाव नाही माहिती. कारण आपण सोलो जास्त ठिकाणी फिरत असल्यामुळं आपल्याला मोबाईल लावण्यासाठी एखादं गॅजेट जे म्हणतात त्याचं नाव ॲक्च्युअली माहीत नाही मला, ते घ्यायचं आहे. मोबाईल माउंट किंवा जे काय असेल ते घेतल्याशिवाय आपलं काम तर होणार नाही. कारण आपण आज चाललो आहे राईडला, तर आपल्याकडे ते नाही आहे. त्यामुळं आपलं शूट तर होणार नाही. जोपर्यंत तिथं पोचत नाही तोपर्यंत एकही क्लिप निघणार नाही आहे. त्यामुळं बघू आज व्लॉग कसं होतं, काय होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी ओमकार. कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन आणि भन्नाटाच्या ब्लॉग मध्ये. तर आज मी ओमकार आपल्याला घेऊन जातो एक नवीन ठिकाणी. इन द सेन्स मी पण तिथे पहिल्यांदाच चाललोय. आज वार शनिवार, तर तुम्ही गेस करू शकता मी कुठे चाललो असेल. तर ते तुम्हाला कळेलच एक्झॅक्ट पुढे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आजची सिच्युएशन कशी सांगते ब्लॉग काढण्यामागे. एकतर आपण घेतलेली आहे नवीन गाडी सोबत. या गाडीला नेण्यामागचं कारण आपल्याला ह्याला थोडी चालवायची आहे, पळवायची आहे, रायडिंगची सवय करून घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, एकतर थोडं क्रिटिकल काय आहे, आपण चालू पुण्याच्या त्या टोकाला आणि आपण आहे आता सध्या देवगावमध्ये. जवळपास 30-40 किलोमीटरचा पट्टा आहे जायचा आणि यायचा, असं पकडून टोटल 70-75 किलोमीटर जाऊन येऊन होणार आहे. तर गाडीचा एकतर पासिंग न झाल्यामुळे इन्शुरन्स ऍक्टिव्ह नाही झालेला, नंबर प्लेट नाही बसलेली. गाडी घेऊन जाणं रिस्की आहे, पण आपण चाललोय देवदर्शनासाठी, त्यामुळं देवाचं नाव घेऊन आपल्याला पुढं जायचंच आहे. आणि दुसरी केस सांगायचं म्हणलं तर एकतर हेल्मेट आज मी खूप वर्षांनी घातलं. ऍक्च्युली 3-4 वर्षाखाली ज्यावेळेस गाडी चोरीला गेली होती ना, त्यावेळेस हे हेल्मेट घेतलं होतं, म्हणजे गाडीच्या वेळेस. आणि पण गाडी चोरीला गेल्यामुळं ते काय घालणं शक्यच झालं नाही. नंतर स्कूटीवर काय मी कधीच घातलं नाही. त्यानंतर आज काढले ते कागदातून, जरा पुसून वगैरे मग वेअर केलंय. तर एकदम विचित्र वाटतंय डोक्याला, पण सवय लागून घ्यावी लागेल, कारण आपल्याला लॉंग राईडला वगैरे पण जायचंय. आत्ता देहूमध्ये तुम्हाला रिडिंग दाखवतो. 146 आहे गाडीचं रनिंगचं स्टार्टिंग. आत्ता जाऊन येऊन किती होते आपण आल्यावर बघूच. आणि हेल्मेटची सवय नसल्यामुळे थोडं अवघड होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जाता येता आपल्याकडे मोबाईल माउंट नसल्यामुळे पण आपल्याला शूट करता येणार नाही. ह्या गाडीवर जमत नाही आपल्याला हात सोडून शूट करणं रिस्की आहे. त्यामुळं तिथं गेल्यावरच डायरेक्ट शूट होईल. मध्ये आधी जसं मी टी ब्रेकला वगैरे थांबलोच, कुठं दिसला एखादा चहाचा चांगला स्पॉट किंवा व्ह्यू, त्या ठिकाणी थोडंफार शूट करून, नाही तर डायरेक्ट आपण पाषाणला थांबणार आहोत. लोकेशन पण सांगितलंय. पाषाणमध्ये पोहोचलोय आपण आता, पण इथपर्यंत कसं आलोय माझं मला माहिती. एकतर ते हेल्मेट घातलंय, शेजारी कुणी आलं तरी कळत नाही याच्यात. अवघड आहे हेल्मेटची सवय होतोपर्यंत. पण सेफ्टी पण गरजेची आहे, कारण पूर्ण ट्रक वगैरे आहे. त्यात मी नवल्यापेक्षा जवळूनच आलोय आता, त्यामुळं अजून थोडी ती भीती वाटते. आता स्पॉटला गेल्यावर दाखवतो नेमकं आपण आज कुठं गेलेलो. आणि जे मी ठरवलं होतं ना की बाबा 9 वाजेपर्यंत माघारी जायचं, ते काय पॉसिबल दिसत नाहीये. खूप लेट झालंय, आपल्याला घरातून निघायलाच लेट झालं. त्यामुळे आता पोहोचायला लेट, शूट करायला लेट, ब्लॉग काढायला लेट, परत रिटर्न यायला लेट. पण आज दुकानाला सुट्टी पडली तरी चालेल, ब्लॉग तर निघणारच नाही, काही होतं तुझे. थांबली का? तिथून लोक आलेले आहेत, म्हणजे लोकांच्या गाड्या लागलेल्या आहेत. ओके. आणि ही पहा गर्दी, लाईन बघा फक्त. त्याला म्हणतात नवसाला पावणारा
पाषाणचा मारुती. इथं येण्यामागचं नेमकं कारण म्हणजे इन्स्टा व्हायरल मारुतीचं मंदिर मी भरपूर वेळा मोबाईलवरती पाहिलं होतं, पण हे आहे कुठे याची क्युरियोसिटी मला त्यावेळेसच लागली होती. आणि ही क्युरियोसिटी दूर करण्यासाठी मी आजचा वार शनिवार पकडून या राईडवरती आलो होतो. थोडी गाडीसाठी रिस्क घेतली, पण इथं आल्यानंतर जो व्ह्यू, जे दर्शन, ज्या पद्धतीची प्रसन्नता आपल्याला मिळाली होती ना, ती नेक्स्ट लेवल होती मित्रांनो. मला विश्वास बसत नव्हता, पुण्यासारख्या सिटीमध्ये पण इतके श्रद्धाळू लोक राहतात. बाबा मी बघत होतो, जवळपास मी अर्धा तास लाईनमध्ये लागलो होतो, तरी माझा नंबर आला नव्हता. इथं एक घंटीचं देखील नाही का छोटंसं रोपवे टाईप केलेलं आहे असं, आणि जिथं लोक विश मागून त्या टाईप केलेलं आहे थोडंसं. त्यानंतर थोडे छोटे मोठे साईन बोर्ड्स आहेत ज्याच्यावरती हनुमानाची आरती, हनुमान चालिसा असे वेगवेगळ्या गोष्टी प्रिंटआउट करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून लोक त्या वाचून आपल्या हनुमानाची प्रार्थना करू शकतात. तसेच एक छोट्याशा मंदिरात या हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्ती एकदम सुबक आणि छोट्या पद्धतीची आहे. ही मूर्तीचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट, दर 5 ते 10 मिनिटाला याच्या समोरची जागा स्वच्छ केली जाते, ती पण पाण्याने पुसून एकदम क्लीन केले जाते. आणि लोक भरपूर प्रसाद वगैरे घेऊन येतात, मारुतीच्या समोर ठेवतात. आणि तो आणलेला प्रसाद असं पर्सनली नाहीत वाटत बसत. इथं साईडलाच एक ट्रे केलेला आहे त्यांनी, ते गंध लावतात का त्याच्या मागे, आणि जो आरसा लावलेला आहे ना त्याच्या समोर वाटीमध्ये गंध ठेवलेला आहे, म्हणजेच हनुमानाच्या अंगाला लेपला जाणारा भगव्या कलरचा सिंदूर जे आपण म्हणतो. तर हा गंध लावून आपल्या कपाळावरती त्याचा एक छोटासा टिक्का लावून आपण घेतला तिथला प्रसाद. म्हणजे जास्त काय घेतलेलं नाहीये, आपण फक्त एक छोटीशी केळी घेतली, ती खाल्ली आणि हनुमानाचे दर्शन घेतले. त्याच्याच बॅक साईडला शनिदेवाची मूर्ती होती, त्याचे दर्शन घेतले आणि आपण अलविदा घेतला. हनुमंत सदा सहाय्यते. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे नवसाला पावणाऱ्या मारुतीचे. सगळं केलं, दर्शन झालं, रांगेत थांबलो, प्रसाद खाल्ला, पण नवसाच्या मारुतीला नवसच मागायचा राहिला. नेक्स्ट टाइम. माघारी जात असताना माझ्या अचानक निदर्शनास आले हे भव्य मंदिर. इतकं भव्य मंदिर बघून म्हणलं दर्शन घेतल्याशिवाय जाणं चुकीचं आहे. हा महादेवाचा बुलावा आहे, एकदा गेलंच पाहिजे. आणि आज जायच्या आधी ज्यावेळेस मी स्थानिकांची थोडंसं डिस्कस केलं ना, त्यावेळेस मला कळालं हे अगदी पुरातन काळातील, जिथे आपले राजे आणि आऊसाहेब पूजा करण्यासाठी यायचे, ते मंदिर आहे. नवसाला पावणाऱ्या मारुतीचे दर्शन घेऊन घराकडे चाललो होतो, तर घराकडे जाता जाता एकदम मोठं मंदिर दिसलं नाही का, एखादं तीर्थस्थान असल्यासारखं. एवढं मोठं मंदिर नॉर्मली, आणि आपल्या शंकराच्या गाण्यांचा आवाज वगैरे येत होता बाहेर, म्हणून म्हटलं दर्शन घेऊनच जाऊ जाता जाता. तर आत आलो तर इतकं मस्त, एक्सपेक्टेडच नव्हतं, एक्सपेक्टेडच. आणि तेच इन्स्टा व्हायरल मंदिर. ओके, इन्स्टावरती दाखवले की इथं 12 ज्योतिर्लिंगाचं स्टॅच्यू बनवलेत, प्रतिकृत्या बनवल्यात. आतमध्ये हे जे मंदिर आहे, जसं मी स्थानिकांशी थोडंसं डिस्कस केलं ना त्यात, आणि ह्या मंदिराचा छोटासा इतिहास असा पण कळाला मला की इथं आपल्या जिजाऊ आऊसाहेब, तसेच आपले राजे शिवबाराजे छत्रपती इथं शंकराची पूजा करण्यासाठी येत होते याच मंदिरात. तर या मंदिराचा इतिहास बघा किती महान आहे. याचा आपण डिटेल व्हिडिओ खाली गेल्यानंतर काढूच. तरी पण हे जे ज्योतिर्लिंग आहेत ह्याचं एकदा आपण पुन्हा एकदा पूर्ण नाही का निरीक्षण करून घेऊयात. या मंदिरात जी 12 ज्योतिर्लिंग दाखवली आहेत ना, ती नेमकी कुठं कुठे आहेत अजून मला पण एक्झॅक्ट आयडिया नव्हती. आता त्याचं एक्झॅक्ट नाही का लोकेशन आणि त्या मंदिराचं नाव, तिथं कोणत्या एक्झॅक्ट शंकराचं स्वरूप आहे ते सांगितलेलं आहे. पहिले तर इथं दाखवलेलं आहे श्री सोमनाथ, जे की गुजरातमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरं दाखवलं इथं श्री मल्लिकार्जुन, जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला दाखवले इथं श्री महाकालेश्वर, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला पुन्हा एकदा मध्य प्रदेश मधलंच श्री ओंकारेश्वर, हे तर भरपूर प्रसिद्ध आहे. त्यानंतर हे आपल्या महाराष्ट्रातलंच आहे, परळी बीड मध्ये वैद्यनाथ म्हणून, श्री वैद्यनाथ म्हणून महाराष्ट्रातील बीड मध्ये आहे. त्याच्यानंतर शेजारीच आणखी एक महाराष्ट्रामध्येच आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसरं स्थान, म्हणजे श्री भीमाशंकर, खेड पुणे. अरे हे तर पुण्यातच आहे आणि हे माहिती आहे आपल्याला, इथे आपण जाऊन देखील आलेलो आहोत. त्यानंतर श्री रामेश्वर सेतुबंधू तामिळनाडू.
ओके, या मंदिराच्या स्ट्रक्चरवरूनच कळते की हे साऊथ साईडचं एखादं बांधकाम आहे. त्यानंतर हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा श्री नागेश्वर औंढा हिंगोली महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आणखी एक म्हणजे 3 नंबरचं आतापर्यंत 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे मला दिसलेलं मंदिर. त्यानंतर हे चौथं श्री विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेश म्हणजे युपी मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. त्यानंतर चौथ्यांदा पुन्हा एकदा दिसलेलं आहे त्यानंतर चौथ्यांदा महाराष्ट्रातीलच एक श्री त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र. नाशिक मधलं हे मंदिर आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर जे सगळ्यात मेन व लोकांचं आकर्षण असलेलं केदारनाथ, हिमालय, उत्तराखंड. हे तर जगप्रसिद्ध मंदिर आहे. त्यानंतर लास्टला श्री घृणेश्वर, पाचव्यांदा महाराष्ट्रातलंच मंदिर. आणि हे लास्ट श्री घृणेश्वर वेरूळ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. मंदिराच्या लगतच लागून एक छोटासा दरवाजा आहे हा, आणि या दरवाजाच्या आत माहिती आहे तुम्हाला काय, गावाकडची जी संस्कृती असते तिची एक्झॅक्ट रेखीव कोरीव काम केलेलं आहे. पूर्ण गावात जसं काही इथं तयार केलेलं आहे त्यांनी. त्याचे देखावे वगैरे मांडलेले आहेत. त्याचे ऍक्च्युली पेड आहे ते, पलीकडून त्याचा एंट्रन्स आहे. ते आपण नेक्स्ट टाइम कधीतरी एक्सप्लोअर करूयात. पण त्याची एक छोटीशी झलक दाखवतो तुम्हाला. सिटीमध्ये राहून जर तुम्हाला गावाकडच्या संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल ना मित्रांनो, तर एकदा सोमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन लगतच असलेल्या या ठिकाणी नक्की जावा. हे आहे सोमेश्वर मंदिर पाषाण, सुमारे 900 वर्षांहून जुने पवित्र शिवालय, जे आजही स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे असे सांगतात राजमाता जिजाबाई. आणि लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा येथे दर्शनासाठी येत होते. आणि या पावन मंदिराला मराठांच्या इतिहासातून विशेष महत्त्व आहे. पाषाणमध्ये आलात तर ऐतिहासिक, शांत आणि भक्तिभावाने भरलेल्या या ठिकाणी नक्की दर्शन द्या. तर हा व्हिडिओ इथंच संपून मित्रांनो मी अलविदा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.